नमस्कार मित्रांनो, मागील खरीप हंगामात म्हणजेच 2025च्या खरीप हंगामात सततच्या पावसाने आणि अतिवृष्टी महापूर यामुळे राज्यातील शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, मूग, मका, कापूस यासारख्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हेच शेतकरी आता या पिकापेक्षा ऊस परवडला या हेतूने आता ऊस लागवडीकडे वळत आहेत. हे शेतकरी आता रब्बी पिके न घेता ऊसाची लागवड करत आहेत. म्हणजेच पुढील वर्षी ऊसाचे क्षेत्र हे खूप प्रमाणात वाढणार आहे. मागील वर्षी सतत 6 महिने हा पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही खिळखिळी झाली आहे. कारण उत्पादनच शेतीतून आलेले नसल्यामुळे शेतकऱ्यापाशी खर्च करण्यासाठी पैसा नाही. शासनाने थोडेफार अनुदान दिले, पण ते पेरणी आणि मशागतीचा सुद्धा खर्च निघालेला नाही, अशी शेतकऱ्याची मानसिकता आहे आणि ती सत्य परिस्थिती सुद्धा आहे. यावर्षी ऊस पीक हे फक्त नगदी पीक म्हणून ओळखले गेले आणि ते आहे पण सध्या यावर्षी फक्त ऊसाचेच पैसे झाल्यामुळे इतर शेतकरी सुद्धा आता पाणी साठा हा मुबलक झाल्यामुळे ऊस पिकाकडे त्या शेतकऱ्याचा कल वाढताना दिसतोय. म्हणजेच प्रत्येक शेतकरी आता एक दोन एकर का होईना ऊस क्षेत्रामध्ये वाढ करताना यावर्षी दिसत आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, उडीद, मूग ही सर्व पिके शेतकऱ्याच्या हातातून गेल्यामुळे आणि बेभरवशाची शेती झाल्यामुळे नगदी पीक म्हणून ऊसाची शेती ही करण्यासाठी शेतकरी आता धडपडतोय आणि ऊस क्षेत्राची लागवड करतोय. म्हणजे नगदी पिकाची लागवड करतोय. असे चित्र सध्या आता ग्रामीण भागात दिसत असताना राज्यातील शेतकरी ऊस पिकाकडे खूप मोठा ओढा हा जातोय, असं चित्र राज्यात दिसत आहे. ऊसाला हा तसा 2800 ते 3500 रुपये भाव मिळत असून तो एक फिक्स भाव असल्या कारणाने त्याचे कॅल्क्युलेशन ही शेतकरी करत असून इतर पिकाच्या बाबतीत मात्र जर सोयाबीनचे उदाहरण घेतले तर आज जरी ते 6000च्या आसपास विकत असला तरी चांगले उत्पादन आल्यावर ते 3-3.5 किंवा 3000-3200 या भावातच विकला जातो. म्हणजे खूप नुकसानीत हे पीक किंवा कापूस असेल, मका असेल अशी पिकं ही विकावी लागतात आणि नफा तर राहत नाही, फक्त गुंतवलेले पैसेच मिळतात. म्हणून शेतकरी आता ऊस पिकाकडे आता वळला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कितीही मोठी अतिवृष्टी झाली अथवा महापूर आला, काही झाले तरी हे पीक थोडेफार का होईना, 4 पैसे का होईना देऊन जाते आणि इतर पिकासारखे हे 100% नुकसान होत नाही. त्यामुळे या पिकाकडे राज्यातील शेतकऱ्याचा ओढा थोडा वाढत असल्याने ऊस क्षेत्रामध्ये 2026-27 या गाळप हंगामामध्ये ऊस क्षेत्राची खूप मोठी लागवड होणार असून ऊस क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. धन्यवाद.